सर्वांना माझा नमस्कार. आज आपल्या या रेडी गावामध्ये माननीय विनयजी राऊत सर आणि अनघा राऊत मॅडम आपल्या वहिनी यांनी मला इथे मुद्दाम बोलावलं. यासाठी प्रथमतः मी त्यांचा इथे आभारी आहे. तसेच सरांच्या आत्म्यास आईना आत्म्यास वंदन करून पुढील भाषणास सुरुवात करतो. तर सर्वप्रथम माझ्याबरोबर सर्व पालक मुलं यांनी भारत माता की जय असे 3दा उद्गार काढायचे आहे. भारत माता की, भारत माता की, मोठ्याने भारत माता की. आज आपला हा स्नेहसंमेलनाचा दिवस आणि यासाठी सरांनी बोलावलं. सर्व इथलं प्लॅनिंग नियोजन पाहून भारावून गेलो. खरं सांगायचं गेलं तर सरांचं खरंच नियोजन, कारण 1962 साली सुरू केलेली ही संस्था म्हणजे भारत स्वतंत्र होऊन 15 वर्ष लोटली होती आणि 1962 पासून असलेली ही संस्था सरांच्या वडिलांच्या माध्यमातून आज 19 शाळा महाविद्यालय एवढी चालू आहे. खरोखरच 18 शाळा 19 शाळा आणि त्यामध्ये ही आपल्या असलेल्या त्यांच्या गावामध्ये असलेली ही तुमची शाळा खरोखरच कौतुकास्पद आहे. हे सगळं मॅनेजमेंट चालवणं, कारण मी एका कॉलेजचा मॅनेजमेंटचा प्रिन्सिपल आहे, त्यामुळे मला समजतं की सरांचं असलेलं हे 13,000 विद्यार्थ्यांची असलेली फॅमिली, खूप मोठ्या टाळ्या त्यांच्यासाठी. 13,000 विद्यार्थी, 1,30,000 विद्यार्थी होऊन आतापर्यंत त्याच्यापेक्षा जास्त असतील बाहेर पडले, जेवढी मी माहिती घेतली या आमच्या गुगलच्या भावाकडून माझ्या, त्यामुळे थोडीशी तेवढी माहिती मला मिळाली. आज एवढं मोठं प्रस्त सरांचं आहे. सरांचा असलेला हा अनुभव आणि त्यांच्याबरोबर सरांचे सर्व हे टीम, बेस्त्री सर, आपल्या प्रिन्सिपल मॅडम आणि ही तुमची सर्व टीम, हे सर्व श्रेय तुमचं आहे. आणि त्यामुळे हे सर्व हे पालक आणि हे सर्व विद्यार्थी इथे आहेत. त्यामुळे खरंच आनंद वाटतो की गावात असं एक शाळा चालू आणि त्यानंतर ती टप्प्याटप्प्याने यश गाठत चाललेली आहे. खरोखरच मगाशी कार्यक्रम बघितले, लहान मुलांच्या कार्यक्रमापासून आपली चालू झाली. अतिशय असं वाटतं की संपूर्ण सगळे कार्यक्रम पाहावे, पण काही गाण्याचा, कारण रात्री मला मुंबईला जायचं आहे, त्यामुळे थोडीशी गडबड आहे, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. तर सरांच्या या सगळ्या माध्यमातून आपला हे सगळा रिझल्ट यावर गेल्या वर्षीचा जो लागला आणि ते सिंधुदुर्गामध्ये आपल्या शाळेची विद्यार्थिनी आणि त्याचबरोबर प्रज्ञाशोध या परीक्षेमध्ये गोल्ड मेडल मिळालं. खरोखरच हे कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर थोडंसं पालकांबरोबर सुद्धा हितगुज करावीशी वाटते, परंतु वेळेअभावी, कारण या पालकांनी खरी एक जबाबदारी आहे तुमची, संस्कार आणि ही मूल्य जोपासण्याची सध्याची काळाची गरज आहे आणि ही तुम्ही जपत आहात. आणि त्यामुळे इथे हे जे तुमचे मुलं आहेत ही सर्व घडत आहेत आणि याच्यासाठी संपूर्ण आपल्या या टीमची खरोखरच कौतुक. जेवढं करणं तेवढं खूपच कमी आहे.
या माध्यमातून 10वी पर्यंतचं शिक्षण सरांनी ते चालू ठेवलेलं आहे आणि त्यांची जी दिशा आहे ती आमच्या चर्चेतून दिसून आली की त्यांची भरारी या सिंधुदुर्गामध्ये अजूनही खूप मोठी करायची आहे या असलेल्या तुमच्या रेडी पंचकृषीमध्ये. कारण त्यांचं जे पुढचं विजन आहे ते खूप मोठं आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की इथे ज्या प्रकारे आपण शिक्षण देतोय त्याप्रमाणे स्किल बेस्ड शिक्षण इथे सुरू व्हावं. त्याचबरोबर अजूनही उच्च माध्यमिक सारखं महाविद्यालय इथे व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. पुढील वर्षी 11वीचे विद्यार्थी सुद्धा इथे गॅदरिंग करतील आणि त्याच्यासाठी लागणारी काही मदत जी हवी असेल ती मी माझ्याकडून देण्याची ग्वाही सरांना नक्कीच देतो. त्याचबरोबर आपलं स्किल बेस्ड शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. सध्या आपल्या असलेल्या परदेशामध्ये जर्मनी सारख्या देशामध्ये आज स्किल असलेले विद्यार्थी भरपूर गरज आहे. तो विद्यार्थी कुठे शिक्षण घेतला हे महत्त्वाचं नाही आहे, तर त्याला किती स्किल येतंय हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी हे शिक्षण पण इथे डिप्लोमा छोटे छोटे कोर्सेस आहेत त्याबद्दलचे जे या इथल्या असलेल्या पंचक्रोशीतल्या असलेल्या विद्यार्थ्यांना जॉब नोकरी मिळवून देऊ शकतात. अशा प्रकारचे स्किल बेस असलेले छोटे कोर्स पण इथे सुरू करण्याचा सरांचा मनोदय आहे आणि तो पण लवकर पूर्ण होणार. आणि त्याच्यासाठी मी आणि माझ्या टीमचा पण पूर्ण पाठिंबा सरांना आहे. कारण अशा प्रकारचं शिक्षण खूप मोठं आहे, अमूल्य आहे आणि त्यामुळे इथे हे प्रकारचे कोर्सेस पण नक्कीच इथे यशस्वी रीतीने चालतील. आणि त्याच्यासाठी लागणारी जी फॅकल्टी आहे त्याबद्दल सरांनी नक्कीच काळजी करू नये त्याबद्दल, कारण तेवढी फॅकल्टी आमच्याकडे आहे ती मी नक्कीच सरांना देण्याचा माझा प्रयत्न नक्कीच करेन. अशा प्रकारचं हे स्किल बेस्ड शिक्षण इथे चालू होईल आणि या पंचक्रोशीतल्या विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच लाभ घेता येईल. कारण आज इंग्लिश कम्युनिकेशन ही खूप मोठी गॅप पडलेली आहे. आमचं शिक्षण जे आहे ते 13वी पासून इंग्लिश मिडियमचं आहे. आपल्या रेडीच्या पंचक्रोशीतून अनेक विद्यार्थी आमच्या कॉलेजमध्ये घडले, आज परदेशामध्ये काम करतायत. आज सुद्धा विद्यार्थी माझे इथे आहेत. यंदा 14वीला असणारे विद्यार्थी इथे आहेत. खरं सांगायचं गेलं तर अशा प्रकारचे हे शिक्षण, कारण इंग्लिश या विषयावर अतिशय महत्त्व, कारण बाहेर गेल्यानंतर आपल्याला इंग्लिश हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि याच्यासाठीच आपल्याला हे शिक्षण अशा प्रकारचं इंग्लिशमध्ये माध्यम करणं गरजेचं आहे. कारण सिंधुदुर्गामध्ये हातावर मोजण्या एवढीच काही ज्युनियर कॉलेजेस आहेत. त्यामुळे सरांचा हा मनोदय आणि त्यांचं हे विजन अतिशय महत्त्वाचं आहे. कारण इथल्या त्यांचं महत्त्व आहे की ही कमी असून कमी देऊन उच्च शिक्षण कसं देता येईल हे त्यांचं मत आहे आणि असे त्यांचे विचार आहेत. परवा दिवशी त्यांच्याशी सरांशी चर्चा करताना त्यांचं विजन तेवढं मोठं आहे, कारण शेवटी ते बाळकडू लहानपणापासून मिळतं आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडचं त्यांचे विचार काल मी समजलो. त्यांना खूप काही मोठं इथे म्हणजे स्किल बेस किंवा काही गोष्टी करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी नक्कीच आम्ही सर्वजण प्रयत्न करू, त्यांना पाठिंबा देऊ ह्या सर्व गोष्टीसाठी. आणि आज सर्व विद्यार्थी आणि आपण सर्व पालक गॅदरिंगसाठी जमलेला आहात. आमचे विचार हे चालू असतील आणि हे कायम राहतील. महत्त्वाचं आहे की 10वीचे जे विद्यार्थी आपल्याकडे आहेत त्यांनी उद्याचं जे करिअर आहे ते तुम्हाला महत्त्वाचं आहे. कारण उद्या
कोण इंजिनियर होणार, कोण डॉक्टर होतील, कोण AI स्पेशालिस्ट होतील, कोण कलाकार होतील, कोण संगीतामध्ये विशारद होतील. तर 10वी नंतरचं करिअर अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते खूप विचार करून करायचं आहे. आज कला, वाणिज्य आणि सायन्स, त्याचबरोबर जसं मी तुम्हाला म्हटलं तंत्र शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. या प्रकारचं शिक्षण तुम्ही विचार करून उद्याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. उद्या मी काय करू हे महत्त्वाचं आहे आणि तोपर्यंत 12वी पर्यंत शिक्षण बेसिक इंग्लिशमध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आमच्याकडे जे विद्यार्थी येतात ते 13वी मध्ये येतात, ते मराठी मीडियमचे येतात. आमचं शिक्षण हे इंग्लिशमध्ये आहे, त्यामुळे मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन हे मराठीत सर सांगावं लागतं आणि त्याच्यामुळे तिथे 12वी पर्यंत शिक्षण समजा आपल्याला इंग्लिश मिडियमचं मिळालं तर पुढचं असलेलं वाट सोपी होऊन जाते. आणि यामुळेच अशा प्रकारचं शिक्षण सरांचा प्रयत्न आहे आणि सरांच्या या प्रयत्नाला आम्ही नक्कीच मदत करू, एवढे मी शब्द देतो आणि मी माझं लांबलेलं भाषण थांबवतो. सर्वांना जय हिंद, जय भारत.